Start. Okay. Our next point is evolution. Okay. Evolution means utkranti. Evolution is the gradual change occur in living organism over a long duration. Evolution is the gradual change occurring in living organism मध्ये चेंजेस होत राहतात, पण त्याला कसं होतं, फार वेळ लागतो. पण ही प्रोसेस पण कशी स्लो आहे. इव्हॉल्युशन इज द ग्रॅज्युअल चेंज ऑकर इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ लॉंग ड्युरेशन, बट दिस प्रोसेस इज व्हेरी स्लो प्रोसेस विच डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम. ही जी इव्हॉल्युशनमध्ये जे चेंजेस होत आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये, इव्हॉल्युशनचे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्याच्यामध्ये जे ग्रॅज्युअल चेंजेस होत आहेत, ओके, त्याचा जो काळ आहे तो जास्त वेळचा आहे. आणि ही जी प्रोसेस आहे ह्या प्रोसेसला पण दिस प्रोसेस इज व्हेरी स्लो विच डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम्स डेव्हलपमेंट होण्यासाठी सुद्धा प्रोसेस जास्त वेळ लागतो. मीन्स इव्हॉल्युशन इज द ग्रॅज्युअल चेंज अकर इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ लॉंग ड्युरेशन. ओके, ओव्हर अ लॉंग ड्युरेशन. दिस प्रोसेस इज व्हेरी स्लो प्रोसेस विच डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम. मीन्स लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जे चेंजेस होतात, जे ग्रॅज्युअल चेंजेस होत आहेत त्याचा जो ड्युरेशन आहे, काळ आहे, कालावधी आहे तो जास्त आहे. ओके, त्याच्यानंतर तीच प्रोसेस व्हायला फार वेळ लागतो. कुठली? दिस प्रोसेस व्हेरी स्लो विच डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम्स. देन ट्रान्सफॉर्मेशन चेंजिंग फ्रॉम स्टार्स अँड प्लॅनेट्स टू द चेंजेस इन बायोस्फिअर ऑन द अर्थ आर स्टडीड इन द फील्ड ऑफ इव्हॉल्युशन. म्हणजे इव्हॉल्युशनमध्ये आपण कुठल्याचं स्टडी करू शकतो की जे स्टार्स आणि प्लॅनेट्समध्ये ग्रह ताऱ्याच्या चेंजेसपासून ते आपल्या पृथ्वीवरती जे बायोस्फिअर जीव आहेत त्याच्यामध्ये जे चेंजेस होत आहेत तिथपर्यंत आपण इव्हॉल्युशनमध्ये स्टडी करणार आहोत. ओके, स्टडी करतो. देन फर्स्ट पॉईंट, इव्हॉल्युशन इज द ग्रॅज्युअल चेंज अकर इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ लॉंग ड्युरेशन. तो कालावधी जास्त असतो. दिस प्रोसेस इज व्हेरी स्लो विच डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम. ओके, ट्रान्सफॉर्मेशन ranging from stars and planets to the changes in biosphere on the earth surface on the earth are studied in the field of evolution. म्हणजे इव्हॉल्युशन मध्ये आपण ग्रहताऱ्याचे जे चेंजेस आहेत त्याच्यापासून ते पृथ्वीवर जे पृथ्वीवर जी बायोस्फिअर आहे त्याच्यामध्ये जे चेंजेस होत आहेत त्याचा आपण स्टडी करणार आहोत. ओके, देन आवर थर्ड पॉईंट इज फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज तयार होतात when due to change in specific characters of several generation of living organism as response to natural selection. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधले जे several जनरेशन आहे, ओके, त्याच्यामध्ये जे स्पेसिफिक कॅरेक्टर लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधले जे जनरेशन आहे त्याच्यामध्ये ज्या जनरेशनमध्ये जे लिव्हिंग कॅरेक्टर्स स्पेसिफिक कॅरेक्टर्स आहेत, स्पेसिफिक कॅरेक्टर त्याच्यामध्ये काय होतात, चेंजेस होत आहेत. ओके, त्याच्यामुळे काय होते, न्यू स्पीसीज तयार होते ॲज अ नॅचरल सिलेक्शन. म्हणजे नैसर्गिकरित्या त्याला कोण रिस्पॉन्स, ॲज अ रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन इज कॉल्ड इव्हॉल्युशन. मीन्स लिव्हिंग ऑर्गॅनिझममधले जे सेव्हरल जनरेशन आहे त्याच्यामध्ये जे स्पेसिफिक कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये चेंजेस होत आहेत. चेंजेस झाल्यानंतर फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज तयार होते. ओके, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज ॲज अ सिलेक्शन ऑफ नॅचरल सिलेक्शन ॲज अ रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन इज कॉल्ड इव्हॉल्युशन. ओके, what is the first point of evolution? Evolution is the gradual change occur in living organism over a long duration. This process is very slow process. Okay, which development of organism for transformation of stars and planets to the changes in biosphere on the earth are studied in the field of evolution. Formation of new species due to change in specific character of several generation in living organism as response to natural selection. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये जे जनरेशन आहे त्याच्यामध्ये जे स्पेसिफिक कॅरेक्टर्स आहेत ते त्याच्यामध्ये चेंजेस होतात. ओके, चेंजेस झाल्यानंतर न्यू स्पीसीज तयार होते. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज ॲज त्याला कोण नैसर्गिक ॲज रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन इज कॉल्ड इव्हॉल्युशन. नाउ अप्रॉक्सिमेटली 3.5 billion years ago life was not present on earth. म्हणजे अप्रॉक्सिमेटली 3.5 billion yearsच्या 3.5 billion years ago कोणताही जीव पृथ्वीवरती नव्हता. ओके, बट
लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव बीन डेव्हलप फॉलोविंग फेजेस. पण त्याच्यानंतर 3.5 बिलियन वर्ष, त्या वर्षाच्या आधी इयर्स ॲगो कोणताही जीव पृथ्वीवरती नव्हता. पण त्याच्यानंतर जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स तयार झाले ते कुठल्या फेजेसमध्ये झाले ते पण बघणार आहोत. ओके, द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव बीन डेव्हलप फॉलोविंग फेजेस. द फर्स्ट फेज इज सिम्पल इलेमेंट्स इन द ओशियन ऑन द अर्थ. सिम्पल इलेमेंट्स ऑन द ओशियन, सिम्पल इलेमेंट्स इन द ओशियन ऑन द, म्हणजे पृथ्वीवर समुद्रामध्ये सिम्पल इलेमेंट्स तयार झाले. ओके, ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड मे हॅव बीन फॉर्म फ्रॉम दोज. त्याच्यामधून सिम्पल इलेमेंट पहिले समुद्रामध्ये झाले, सापडले आपल्याला. त्याच सिम्पल इलेमेंट्समधून ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड आपल्याला सापडले. ओके, सिम्पल इलेमेंट्स इन द ओशियन ऑन द अर्थ, देन ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड मे हॅव बीन फॉर्म फ्रॉम दोज. ओके, त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स कंपाऊंड लाईक प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ॲसिड्स फ्रॉम दोज सिम्पल कंपाऊंड. कॉम्प्लेक्स कंपाऊंड, त्याच्यामुळे त्याच्यानंतर काय सापडले, कॉम्प्लेक्स कंपाऊंड लाईक प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ॲसिड्स फ्रॉम दी सिम्पल कंपाऊंड. ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कॉम्प्लेक्स कंपाऊंड सापडले, म्हणजे कुठले, लाईक प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ॲसिड. आणि त्याच्यापासून नंतर आपल्याला काय सापडले, सिम्पल कंपाऊंड फ्रॉम दोज सिम्पल कंपाऊंड. फर्स्ट प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेल मे हॅव बीन फॉर्म फ्रॉम द मिक्सचर ऑफ डिफरंट टाईप ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक. म्हणजे डिफरंट टाईप ऑफ सेल्स आहेत, मे हॅव बीन फॉर्म फ्रॉम द मिक्सचर ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड. ओके, फर्स्ट आपल्याला काय सापडलं, सिम्पल इलेमेंट इन द ओशियन, म्हणजे समुद्रामध्ये आपल्याला सिम्पल इलेमेंट सापडला. सिम्पल इलेमेंटमधून ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड आपल्याला सापडले. त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स कंपाऊंड लाईक न्यूक्लिक अँड प्रोटीन ॲसिड, प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ॲसिड सापडले. त्याच्यामध्ये आपल्याला सिम्पल कंपाऊंड सापडले. सिम्पल कंपाऊंड नंतर त्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेल सापडला. कशापासून, ऑर्गॅनिक, डिफरंट टाईप्स ऑफ ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंडपासून आपल्याला काय सापडला, डिफरंट टाईप्स ऑफ सेल. ओके, मिक्सचर ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ सेल. देन रेंजिंग डायव्हर्सिटी इन ॲनिमल्स. देन रेंजिंग डायव्हर्सिटी इन ॲनिमल्स फ्रॉम युनिसेल्युलर अमिबा अँड पॅरामेशियम टू गायंट, वेल अँड मॅन. म्हणजे युनिसेल्युलर अमिबापासून, म्हणजे एका युनिसेल्युलर म्हणजे एक कोशीय, म्हणजे एका युनि म्हणजे एका याच्यापासून आपल्याला एका अमिबा, फ्रॉम युनिसेल्युलर अमिबापासून ते पॅरामेशियम टू गायंट वेल म्हणजे राक्षस वेल मासापासून, आणि त्याच्यानंतर माणूस. ओके, देन रेंजिंग डायव्हर्सिटी इन प्लांट फ्रॉम युनिसेल्युलर क्लोरेला टू द ह्यूज बनायन ट्री. म्हणजे म्हणजे युनिसेल्युलर क्लोरेलापासून आपल्याला बनायन ट्री म्हणजे एक झाड, म्हणजे झुडपं, म्हणजे एकदम घनदाट झुडपं असतं, त्याला आपण बनायन ट्री असं म्हणतो. सो समजलं की बाबा इव्हॉल्युशन काय आहे. ओके, इव्हॉल्युशन इज अ ग्रॅज्युअल चेंज इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स over a long duration. Okay, this process is very slow process with development of organisms. Then transformation of stars and planets to the changes in biosphere on the earth are studied in the field of इव्होल्युशन. म्हणजे आपण ग्रहताऱ्यापासून ते जे पृथ्वीवरती जीव आहे त्याच्यानुसार त्याचा आपण इव्होल्युशनमध्ये स्टडी करतो आहे. त्याच्यानंतर आपलं जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे त्याच्यामध्ये जे जनरेशन आहे, ज्या जनरेशनमध्ये जे स्पेसिफिक कॅरेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये चेंजेस होतात, तेव्हा न्यू स्पेसिस तयार होते. ॲज अ नॅचरल सिलेक्शन इज कॉल्ड इव्होल्युशन. ओके, ॲप्रोक्सिमेटली 3.5 बिलियन इयर्स ॲगो आपल्याला काय सापडलं, त्याच्या पृथ्वीवरती कुठलाही जीव नव्हता. ओके, पण त्याच्यानंतर जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स डेव्हलप झाले ते दुसरं आपण ज्या फेजमध्ये बघूया. पहिले सिम्पल इलिमेंट्स सापडले आपल्याला समुद्रामध्ये, सिम्पल इलिमेंट्स फाउंड इन ओशियन ऑन दी अर्थ. देन ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड फाउंड फ्रॉम दिस इलिमेंट. देन कॉम्प्लेक्स कंपाऊंड लाईक प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ॲसिड्स अँड फ्रॉम दोज सिम्पल कंपाऊंड. ओके, सिम्पल इलिमेंटपासून ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक, देन कॉम्प्लेक्स कंपाऊंड लाईक न्यूक्लिक ॲसिड अँड देन सिम्पल कंपाऊंड. आणि त्याच्यामधून नंतर मग डिफरंट टाईप्स ऑफ सेल्स form from the mixture of different types of organic and inorganic material. Then ranging diversity in animals from unicellular amoeba and paramecium to giant whale and म्हणजे एका अमिबापासून आपल्याला ते राक्षस व्हेल मासा ते माणसांपर्यंत. त्याच्यानंतर रेंजिंग डायव्हर्सिटी प्लांटमध्ये पाहिलं तर फ्रॉम युनिसेल्युलर क्लोरेला टू द ह्यूज बनायन ट्री. एका क्लोरेलापासून
ते आपल्याला ह्यूज बनायन ट्री म्हणजे एक घनदाट झुडपे आहे जंगलपर्यंत झाडांमध्ये आपल्याला म्हणजे एकापासून ते अनेक इव्होल्युशन एवढे सापडले. हे सगळे फेजेस होते. ओके, नाव नेक्स्ट पॉइंट इज theory of evolution. Now next point is theory of evolution. Now next point is theory of evolution. First living material is the protoplasm has been formed in ocean. See, theory of evolution. First living material is the protoplasm has been formed in ocean. प्रोटोप्लाझम मीन्स प्राणी आणि वनस्पतींच्या यांच्या मुळाशी जो एक चिकट रंगीन पदार्थ असतो त्याला काय म्हणतो आपण? प्रोटोप्लाझम. फर्स्ट लिव्हिंग मटेरियल इज द प्रोटोप्लाझम हॅज बीन फॉर्म in ocean. In due course of time unicellular organism was formed. म्हणजे आपल्याला काय झालं? एक कोशीय ऑर्गॅनिझम्स इथे फॉर्म झाला. ओके, मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स वेर फॉर्म ड्यू टू ग्रॅज्युअली चेंज अकर्ड इन द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये चेंजेस झाल्यानंतर आपल्याला कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम सापडले. ओके, युनिसेल्युलर म्हणजे एका ऑर्गॅनिझम्समध्ये चेंजेस झाल्यानंतर ऑर्गॅनिझम चेंज झाल्यानंतर ग्रॅज्युअली चेंज अकर्ड इन द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स तेव्हा आपल्याला मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स सापडले. ओके, विच इज लार्जर. ऑल दोज चेंजेस वेअर स्लो अँड ग्रॅज्युअल. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला फॉर लिव्हिंग ऑर्गॅनिझम फर्स्ट लिव्हिंग मटेरियल इज द प्रोटोप्लाझम हॅज बीन फॉर्म इन ओशियन. ओके, इन ड्यू कोर्स ऑफ टाईम युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स वॉज फॉर्म. म्हणजे एक कोशी आपल्याला काय झाला? प्रोटोप्लाझम पहिला आपल्याला समुद्रामध्ये सापडला लिव्हिंग मटेरियल. ओके, देन त्याच्यामध्ये जे चेंजेस झाले युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये युनिसेल्युलरमध्ये जेव्हा चेंजेस झाले ग्रॅज्युअली चेंजेस झाले तेव्हा आपल्याला काय सापडलं? मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स फॉर्म झाले. जेव्हा युनिसेल्युलर कॉम्प्लेक्समध्ये ऑर्गॅनिझम्समध्ये जेव्हा ग्रॅज्युअली चेंजेस झाले वेन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स ग्रॅज्युअली चेंजेस मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स वेअर फॉर्म. when unicellular organisms gradually changes एका ऑर्गॅनिझम्समध्ये जेव्हा चेंज झालं तेव्हा मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स आपल्याला फॉर्म झाले. ओके, ते काय? विच लार्जर. ते लार्जर आहे. ऑल धीज चेंजेस वेअर स्लो अँड हे सगळे चेंजेस काय आहेत? स्लोली होत गेले. ओके, ऑल धीज चेंजेस आर स्लोली अँड ग्रॅज्युअल म्हणजे क्रमाक्रमाने होत गेले आणि स्लोली होत गेले. ड्युरेशन ऑफ ऑल धीज चेंजेस इज ॲट मस्ट 300 करोड इयर्स. म्हणजे या विकासाचा जो कालपट आहे जवळजवळ 300 कोटी वर्षाचा आहे. म्हणजे या विकासाचा जो कालपट आहे तो जवळजवळ 300 कोटी वर्षाचा आहे. ड्युरेशन ऑफ ऑल धीज चेंजेस इज ॲट मस्ट 300 करोड इयर्स. फर्स्ट लिव्हिंग मटेरियल इज अ प्रोटोप्लाझम हॅज बीन फॉर्म इन ओशियन. इन ड्यू कोर्स ऑफ टाईम युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम वॉज फॉर्म. म्हणजे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम फॉर्म झाला. But in unicellular organism changes, gradually changes, then more complex organism was formed. Where formed? When gradually changes in unicellular organisms, more complex organisms were formed, which is larger. Okay, which is larger. So all these changes were slow and gradual. हे सगळे चेंजेस आहेत ते स्लोली झाले आणि क्रमाक्रमाने झाले. पण या सगळ्या वर्षाचा जो विकासाचा जो कालपटा आहे तो जवळजवळ 300 कोटी वर्षाचा आहे. ऑल ड्युरेशन ऑफ ऑल दीज चेंजेस इज ॲट मस्ट 300 करोड इयर्स. नेक्स्ट पॉइंट इज चेंजेस अँड डेव्हलपमेंट इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅड बीन ऑल राऊंड अँड मल्टीडायमेन्शनल अँड दिस लेड टू इव्होल्युशन ऑफ डिफरंट टाईप ऑफ ऑर्गॅनिझम्स. दिस ओव्हरऑल प्रोसेस इज कॉल्ड ऑर्गनायझेशनल इव्होल्युशन. सी, चेंजेस अँड डेव्हलपमेंट म्हणजे चेंजेस आणि डेव्हलपमेंट प्रगत झाली लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये हॅड बीन ऑलराऊंड आहे म्हणजे सर्वव्यापी आहे अँड मल्टीडायमेन्शनल आहे. जी लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये चेंजेस झाले आणि डेव्हलपमेंट झाली सर्वव्यापी आणि सर्वांगी आहे जी मल्टीडायमेन्शनल आहे. आणि दिस लीड टू इव्होल्युशन. हे जी इव्होल्युशन आहे दिस लीड टू इव्होल्युशन डिफरंट टाईप ऑफ त्याच्यामुळे डिफरंट टाईप ऑफ ऑर्गॅनिझम्स दिस लेड
to evolution of different type of organisms. This overall process is called organizational evolution. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये जेव्हा चेंजेस झाले आणि डेव्हलपमेंट झाली तेव्हा ती ऑलराऊंडर झाली, सर्वव्यापी सर्व अंगाने झाली. त्याच्यामुळे डिफरंट टाईप्स ऑर्गॅनिझम्स तिथे तयार झाले. ओके, डिफरंट टाईप्स ऑफ ऑर्गॅनिझम्स तयार झाले. ह्या सगळ्या प्रोसेसला काय म्हणतात आपण? दिस प्रोसेस इज कॉल्ड ऑर्गनायझेशनल इव्होल्यूशन. इन theory of evolution, last point, development of plant and animal from the ancestors. Development of plant and animals from the ancestors having different structural and functional organization is called evolution. Development of plant and animals from the ancestors having different structural and functional organization is called evolution. म्हणजे जे प्लांट आणि ॲनिमलमध्ये जे डेव्हलपमेंट होत आहेत, ओके, कशापासून? पूर्वजांपासून. ते काय आहेत? वेगवेगळे आहेत. ओके, त्याचे स्ट्रक्चर्स सेम आहे, त्याची रचना पण सेम आहे. स्ट्रक्चरल आणि त्याचं कार्य म्हणजे स्ट्रक्चरल कृती आणि त्याचं काम आणि त्याची जी रचना आहे ती वेगवेगळी आहे. तिला काय म्हणणार आपण? इव्होल्यूशन. डेव्हलपमेंट ऑफ प्लांट अँड ॲनिमल फ्रॉम दी ancestors having different structural and functional organization is called evolution. Understand? Okay. Our first point is theory of evolution is first living material is the protoplasm has been formed in ocean. In due to course of time, unicellular organism was formed. When unicellular organisms gradually changes, more complex compound were formed which is larger, and this process is very slow and gradual. Okay, about duration of all these changes 300 crore years. Living changes and development in living organisms had been all round and multi-level. लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये चेंजेस आहेत आणि डेव्हलपमेंट आहे ती ऑल राऊंड सर्व अंगे, त्यामुळे ते डिफरंट टाइप्स ऑफ इव्हॉल्युशन तयार होती. सगळी दिस ओव्हरऑल प्रोसेस इज कॉल्ड ऑर्गॅनिझेशनल इव्हॉल्युशन. देन डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. जे प्लांट्स अँड ॲनिमल्स डेव्हलप झाले त्यांच्या पूर्वजांपासून, त्याच्यामध्ये जे वेगवेगळे स्ट्रक्चरल आणि फंक्शनिंग आहे त्या ऑर्गॅनिझेशनला काय म्हणतात? इव्हॉल्युशन. ओके, नाव आवर नेक्स्ट पॉईंट इज एव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन. Evidence of first what we see first evolution means gradually change occurring living organisms over long duration. This process is very slow with development of organisms. Okay, then from stars and planets and then biosphere on the earth, study of include in evolution. Then different phases of elements different phases of living organisms had been developed. Okay, simple elements in the ocean, then organic and inorganic material from those elements, then complex compound from those, the simple compound, then different types of cells from the mixture of different type of organic and inorganic material, then ranging diversity in animals from unicellular amoeba to paramecium to giant whale and man, then plant chlorella, unicellular chlorella to the huge banyan tree. Okay, then theory of evolution. Now we see our next point is evidence of evolution. मी theory of evolution first of all theory of evolution मध्ये काय पाहिलं की बाबा त्याची थेअरी कशी असते. एका लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आपल्याला प्रोटोप्लाझम हा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपल्याला याच्यामध्ये सापडला. ओके, तो युनिसेल्युलर होता. युनिसेल्युलर म्हणजे एक कोशी आहे, पण त्याच्यामध्ये ते चेंजेस झाले. त्याच्यामुळे काय झालं? मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड ऑर्गॅनिझम्स आपल्याला मिळाले. ते काय होते? मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे त्याची जी प्रोसेस आहे ती पण स्लो होती आणि त्याच्यामुळे ग्रॅज्युअल होती, क्रमाक्रमाने झाली. पण त्या वर्षाचा त्याला जो ड्युरेशन लागला, कालपट लागला, तो 300 कोटी वर्षाचा आहे. 300 कोटी वर्षाचा आहे. त्याच्यामुळे मग त्याच्यानंतर जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे डेव्हलपमेंट आणि चेंजेस झाले, ओके, ते ओव्हरऑल होते, ऑलराऊंडर होते आणि मल्टी डायमेन्शन होते. त्यामुळे जे डिफरंट टाईप्स ऑफ ऑर्गॅनिझम्स आहे इव्हॉल्युशन, ती प्रोसेस आहे त्याला काय म्हणतात? ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट. आणि जे डेव्हलपमेंट झाले प्लांट आणि ॲनिमलची पूर्वजांपासून जी डेव्हलपमेंट होत आली त्यांच्या स्ट्रक्चरलमध्ये आणि फंक्शनलमध्ये, त्याला काय म्हणणार आपण? इज कॉल्ड इव्हॉल्युशन. नाव नेक्स्ट पॉईंट इज इव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन. म्हणजे जे इव्हॉल्युशनचे जे पुरावे काय तुमच्याजवळ? इव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन.
फर्स्ट इज मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स मीन्स बाह्यरूपीय एव्हिडन्स, पुरावा. बाह्यरूपीय पुरावा म्हणजे मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स. ओके, सी इन युअर बुक. In your book there are picture, okay, dog's picture and leaf pictures. Similarities like structure of mouth position. See three pictures. First three pictures. Similarities like structure of mouth, position of eyes, structure of nostrils and ear pinna, and thickly distributed hairs on body are seen in animals. What do you understand? Similarities आहे कशामध्ये, त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये. कुठली कुठली सिमिलॅरिटीज आहे? सिमिलॅरिटीज लाईक स्ट्रक्चर ऑफ माउथ, पोझिशन ऑफ आईज, structure of nostrils and ear pinna, and thickly distributed hairs on body are seen in animals. See, similarities like structure of mouth, position of eyes, structure of nostrils म्हणजे त्यांच्या नाकाचं, इयर पिना त्यांचे कान, अँड थिकली डिस्ट्रीब्युटेड हेअर्स ऑन बॉडी म्हणजे जे अंगावरचे जे केस आहेत त्याच्यामध्ये सगळे काय, या सगळ्या गोष्टींमध्ये काय सिमिलॅरिटी दिसते तुम्हाला पिक्चरमध्ये. ओके, सिमिलॅरिटीज. देन नेक्स्ट पॉईंट, हे तर आपल्याला कळालं की बाबा सिमिलॅरिटीज लाईक स्ट्रक्चर ऑफ माउथ, त्याची पोझिशन ऑफ आईज, स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रिल्स अँड इयर पिना, अँड थिकली डिस्ट्रीब्युटेड हेअर्स ऑन बॉडी आर सीन इन ॲनिमल्स. ओके, there are all same characters. Then next point, similarities in characters like leaf shape. See in your book leaf picture, three pictures, there are same leaf shape. Okay, leaf venation म्हणजे leaf venation means त्याच्यामध्ये लीफ पानावरचे जे शिरा असतात त्याला आपण leaf venation म्हणतो. Okay, leaf petiole etc. occur in case of plant. Leaf venation and leaf petiole etc. occur in case of plants. Sorry, leaf venation means त्याच्या पानावर शिरा असतो, आणि leaf petiole म्हणजे जो आपण मराठीमध्ये म्हणतो पानाचा दांडा ग्रीन कलरचा असतो त्याला leaf petiole म्हणतात. हे सगळ्याचं काय सेम आहे. ओके, सिमिलॅरिटीज वरच्या पिक्चरमध्ये पण आपल्याला तिन्ही पिक्चरमध्ये सेम दिसलं. त्याचं माउथ, डॉगीचं कॅरेक्टर, माउथ, आईज, इयर पिना अँड हेअर्स. आणि देन next leaf picture is similarities in characters like leaf shape, leaf venation, leaf petiole etc. occur in case of plant. Means this indicates that see here carefully, this indicates that there are some similarities in those groups, and hence it proves that their origin must be same and must have common ancestors. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला ही गोष्ट कळाली की त्यांचे जे पूर्वज आहेत ते काय आहेत, एकसारखे असावे. ओके, त्यांचे जे पूर्वज आहेत ते काय आलं, एकसारखे असावे. आपल्याला जे मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स म्हणजे बाह्यरूपीय पुरावा आपण पाहिला, जे पिक्चर पाहिले फर्स्ट थ्री पिक्चर, सिमिलॅरिटीज लाईक स्ट्रक्चर ऑफ माउथ, पोझिशन ऑफ आईज, structure of nostrils and ear pinna, and thickly distributed hairs on body are seen in animals. Okay, in next picture, similarities in characters like leaf shape, पानांचा shape, leaf venation and leaf petiole are etc. occur in case of plant. त्याच्यामध्ये पण सिमिलॅरिटी आहे. ह्या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला काय समजतं की दिस इंडिकेट्स दॅट देर आर सम सिमिलॅरिटीज, म्हणजे सम सिमिलॅरिटीज इन those groups, and hence it proves that their origin must be same and must have common ancestors. म्हणजे आपल्याला त्याच्यावरून हे समजतं की त्याचे जे ग्रुप्स आहेत ओके ते सेम आहेत. ओके,
आणि त्याचे जे पूर्वज आहेत ते सुद्धा सेम असावे. अंडरस्टँड इव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन. नेक्स्ट पॉईंट इन इव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन our next second point is anatomical evidence. First morphological झाला, complete morphological. Morphological evidence. Then second, anatomical evidence. Anatomical anatomical evidence. Okay, anatomical evidence. See in this in structure of bones, see the diagram of 1.5 structure of bones. Okay, human hand, cat's foreleg, flipper of whale and patagium of bat show difference in their features. Okay, this human hand, this is cat foreleg, this is patagium and this is flipper of whale. Show differences in their features. या त्यांच्या सगळ्या फीचर्स मध्ये डिफरन्स आहेत. ओके, हे सगळे वेगवेगळे वाटतं दिसायला आपल्याला. से मीन्स ह्युमन हँड म्हणजे माणसाचा हात आहे, परत मांजरीचा पाय आहे, देवमाशाचा पर आहे, देवमाशाचा पर आहे, हा मांजरीचा पाय आहे, हा माणसाचा हात आहे, हा मांजरीचा पाय आहे, परत हा आपल्या वटवाघूळचा काय आहे, चर्म म्हणजे पाय आहे, आणि फ्लिपर ऑफ वेल म्हणजे हा वेल माशाचा काय आहे, पर आहे. सगळे जे फीचर्स आहेत ते आपल्याला काय दिसत आहेत, वेगवेगळे दिसत आहेत. ओके, डिफरन्सेस इन देअर फीचर्स. सिमिलरली यूज ऑफ दोज स्ट्रक्चर इज डिफरंट इन रिस्पेक्टिव्ह ॲनिमल्स. हे सगळ्यांचा जो यूज आहे या प्रत्येकाचा तो वेगळा आहे. हा माणसाचा हात आहे, हात माणसाचं काम करतो. कॅट्स फोरलेग म्हणजे माणसाचा पाय आहे, पोटॅशियमचं बॅट आहे, परत फ्लिपर ऑफ वेल म्हणजे मासा त्याचं काम त्याचं ह्याचं सगळ्यांचं जे फंक्शनिंग आहे म्हणजे काम आहे, वर्क आहे, सगळ्यांच वेगळे. माणसाचा हात आहे, कॅट्स फोरलेग आहे, बॅट पोटॅशियम बॅट आहे. म्हणजे आपल्याला काय इथे काय दिसतंय की या सगळ्यांमध्ये चेंजेस दिसत आहेत. वरती काय होतं, वरच्या याच्यामध्ये मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्समध्ये सगळ्यांचे जे कॅरेक्टर्स होते सेम होते. म्हणजे याच्यामध्ये माउथ, नॉस्ट्रिल, इयर पिन, याच्यामध्ये लीफ शेप, लीफ वेनेशन आणि लीफ प्रोटीन हे सगळं सेम होतं. याच्यामध्ये काय दाखवलं आपल्याला ॲनाटॉमिकल मध्ये हे सगळ्यांचे हे सगळे स्ट्रक्चर आपल्याला वेगळे दिसत आहेत. त्यांचा जो यूज आहे प्रत्येकांचा तो सुद्धा वेगवेगळा आहे. ओके, बट हिअर देर इज सिमिलॅरिटी इन स्ट्रक्चर ऑफ बोन्स. Okay, see here properly. However, there is similarity in bones, similarity in structure of bones and bony joints in organs of each of these animals. आपल्याला ॲक्च्युली काय दिसतं इथे, सिमिलॅरिटी दिसते मध्ये. कशामध्ये, स्ट्रक्चर ऑफ बोन्स, दिस टाईप ऑफ स्ट्रक्चर, दिस स्ट्रक्चर अँड दिस स्ट्रक्चर. मीन्स इथे हाड आहे, इथे हाड आहे, इथे आहे, परत इथे हाड आहे. म्हणजे सगळ्यांचं जे स्ट्रक्चर आहे, इथे हाड आहे, ओके, इथे आहे, इथे आहे आणि इथे आहे. सगळ्यांचे जे स्ट्रक्चर्स आहेत सिमिलॅरिटी, त्या स्ट्रक्चर्समध्ये काय आहे, सिमिलॅरिटी म्हणजे बोन्समध्ये सगळ्या. आणि जॉईनिंग ऑफ बोन्स म्हणजे जी हाडांची जी जोडणी आहे, ओके, इथे जोडणी आहे, इथे जोडणी आहे, इथे जोडणी आणि इथे जोडणी आहे. म्हणजे सगळ्यांमध्ये काय दिसते आपल्याला, सारखेपणा दिसतोय. ॲक्च्युली हे डायग्राम जरी वेगवेगळे असतील, हा माणसाचा हात, त्याचे यूज पण वेगवेगळे आहेत, पण त्यांच्यामध्ये जे स्ट्रक्चर्स आहेत ते आपल्याला काय दिसत आहेत, म्हणजे त्यांच्या हाडांमध्ये आणि त्यांच्या जी जोडणी आहे हाडांची त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सारखेपणा दिसतोय. ओके, हे समजलं, हे इम्पॉर्टंट आहे. ओके,
are means there is a similarity in structure of bones and bony joints in organs of each of those animals. This similarity indicates that these animals may have caverns. म्हणजे याच्यावरून हे काय इथे पण काय प्रूफ होतं, दिस सिमिलॅरिटी म्हणजे ही जी सिमिलॅरिटी सारखेपणा आहे तो काय इंडिकेट करतो की these animals may have common असं, म्हणजे ह्यांचे जे पूर्वज आहेत ते सुद्धा त्यांचे काय असले पाहिजे, कॉमन असले पाहिजे, सारखे असले पाहिजे. अंडरस्टँड? ओके. फर्स्ट ऑफ ऑल देर इज दिस इज ह्युमन हँड, कॅट फॉर लेग, पोटॅशियम बॅट, फ्लिपर ऑफ वेल. सगळ्यांचं जे फंक्शनिंग आहे, वर्क आहे डिफरंट आहे. ओके, देर आर डिफरंट वर्क. ओके, बट सिमिलॅरिटी इन बिटवीन स्ट्रक्चर ऑफ बोन्स अँड बॉनी जॉईंट म्हणजे जे हाडं आहेत आणि त्यांची हाडांची जोडणी आहे त्याच्यामध्ये काय सिमिलॅरिटी दिसून येते. त्याच्यामुळे आपण इथे काय इंडिकेट करू शकतो की त्याचे जे ॲन्सर्स आहेत ते सुद्धा कॉमन आहेत. अंडरस्टँड? ओके. Complete of evidence of evolution. First of all, morphological evidence, then second, anatomical evidence. Okay, then morphological evidence. In morphological evidence there are 3 pictures and last in leaf shape are 3 different pictures. Okay, but in 3 different pictures there are same structures. There are similarities like structures of mouth position, nostrils of mouth and ear pin are same, and in leaf venation, leaf shape and leaf petals are similar. This indicates that their ancestors are common. Okay, then next anatomical evidence. There is different. Okay, in picture human hand, cat foreleg, potassium bat, flipper of well, there are different types of structures. Okay, but their working is also different, but their means bones and bony joints in organs of each of these animals is same. Means there is similarity in structure of bones and bony joints in organs of each of those animals. This indicates that those animals may have common ancestors. Okay, this indicates that those animals have common ancestors. Now third point is vestigial organs. Third point is vestigial organs. Our third point is vestigial organs. See, diagram 1.6 vestigial organs in your book. Now degenerated or underdeveloped useless organs of organisms are called vestigial organs. म्हणजे जे आपल्याला त्याचे उपयोग नाही. ओके, डिजनरेटेड म्हणजे किंवा त्या अवयवांचा ऱ्हास होत आलेला आहे, म्हणजे संपुष्टात आलेले आहे. ओके, किंवा त्यांची पूर्णपणे वाढ झालेली नाही असे जे अवयव आहेत म्हणजे निरुपयोगी त्यांना काय म्हणणार, वेस्टिजियल ऑर्गन्स. मीन्स डिजनरेटेड और अंडरडेव्हलप युजलेस ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड वेस्टिजियल ऑर्गन्स. म्हणजे जे आता पूर्णपणे त्याची वाढ झालेली नाही आहे किंवा त्या अवयवांचा ऱ्हास होत आलेला आहे किंवा निरुपयोगी अवयव आहेत त्यांना आपण म्हणणार वेस्टिजियल ऑर्गन्स. Second point, in living organism, sudden development of new tissues or organs for living in changing environment is not possible. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्याच्यामध्ये सडन डेव्हलपमेंट जी होते त्याच्या टिश्यूमध्ये किंवा त्याच्या ऑर्गन्समध्ये, ओके, ती काय असते, पॉसिबल नसते. पण त्याच्या जागी जर त्याचे ऑलरेडी त्याच्यामध्ये जे अवयव आहेत त्याच्यामध्ये जे चेंजेस आहेत ते सडन होत असतात. ओके, म्हणजे आता जे वेगवेगळ्या इन्व्हायरमेंटनुसार आपल्याला ज्या टिश्यूची गरज असते, ऑर्गन्सची गरज असते, ते ऑर्गन्स लगेच तयार होत नाहीत लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये. बट जे ऑलरेडी अस्तित्वात आहेत त्याच्यामध्ये सडन चेंजेस होतात. ओके, त्याच्यामध्ये सडन चेंजेस होतात. नाउ डिजनरेटेड और अंडर डेव्हलपमेंट युजलेस ऑर्गन्स ऑफ ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड vestigial organs. Okay, in living organisms sudden development of
new tissues and organs for living in changing environment is not possible. म्हणजे आताच्या जे एन्व्हायरमेंटमध्ये भिन्न म्हणजे वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये जे आपल्याला लागणारे जे टिश्यूज आहेत ओके किंवा ऑर्गन्स आहेत ते डेव्हलपमेंट होत नाही त्याची, पण ऑलरेडी जे आपल्या बॉडीमध्ये जे ऑलरेडी एक्झिस्टिंग ऑर्गन्स आहेत अस्तित्वात आहेत ऑलरेडी ऑर्गन त्याच्यामध्ये सडन चेंजेस होतात. ओके देन नेक्स्ट पॉईंट इज some same structure under different situation may become useless or even harmful, and same structure in the body is useless under certain situation. Means same structure under different situation ला जे सेम स्ट्रक्चर आहेत ते कधी कधी आपल्याला उपयोगी पडत नाहीत किंवा त्याचे आपल्यासाठी हानिकारक असतात. म्हणजे काही कंडिशनला काही डिफरंट जे सिच्युएशन्स असतात, काही जे डिफरंट सिच्युएशन्स असतात आपल्या, तेव्हा त्याचे जे काही स्ट्रक्चर्स असतात ते आपल्याला काही काम नसतं त्याचं किंवा त्यासाठी आपल्याला हानिकारक असतात. तसेच अँड सेम स्ट्रक्चर्स इन द बॉडी इज यूज अंडर सर्टन सिच्युएशन, आणि जे काही स्ट्रक्चर्स असतात ते आपल्याला काही सिच्युएशनसाठी उपयोगात पडतात. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये म्हणजे अशी प्रत्येक ठराविक सिच्युएशन असते की त्या काही सिच्युएशनला काही ऑर्गन्स असतात ते उपयोगात पडतात, काही सिच्युएशन अशी असते की त्या सिच्युएशनला ते पडत नाहीत किंवा ती हानिकारक सुद्धा आपल्याला असतात. ओके सेम दिस इज कॉल्ड वेस्टिबल. जस्ट रिमेंबर वेस्टिबल ऑर्गन्स. then such structure begins to degenerate under such situation as per the principle of natural selection. जे such structure begins to degenerate म्हणजे जे स्ट्रक्चर्स आहेत त्याचे जेव्हा नाहीसे होऊ लागतात कधी अंडर सिच सिच्युएशन ॲज पर द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन, नैसर्गिकरित्या ते जेव्हा त्याचं काही काम नसतो तेव्हा ते जे स्ट्रक्चर्स असतात किंवा त्याचे जे ऑर्गन्स असतात त्याचा आपोआप नाश होत असतो नैसर्गिकरित्या. ओके आपल्याला जर खरंच काही त्या गोष्टीचा नैसर्गिक त्याचा उपयोग नसतो आपल्याला शरीरामध्ये आपल्या बॉडीमध्ये तर ते नैसर्गिकरित्या त्या ऑर्गन्सचा डिजनरेट होतो म्हणजे आपोआप ते त्या सिच्युएशनला नाश होत असतो. ओके देन फर्स्ट ऑफ ऑल vestibular organs. Okay degenerate or underdeveloped useless organs of organisms are called as vestibular means degenerate. ओके ऱ्हास होणारे म्हणजे जे नाश होणारे आहेत ओके ज्या अवयवांचा ऱ्हास होतोय किंवा त्याची पूर्णपणे वाढ होत नाही झालेली नाही आहे ते जे निरुपयोगी अवयव आहेत त्यांना काय म्हणतात वेस्टिब्युलर ऑर्गन्स. इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स सडन चेंजेस सडन डेव्हलपमेंट ऑफ न्यू टिश्यूज और ऑर्गन्स फॉर लिव्हिंग इन चेंजिंग इन्व्हायरमेंट इज नॉट पॉसिबल. जे आताचे जे इन्व्हायरमेंट चेंजेस होत आहेत ज्या म्हणजे इन्व्हायरमेंटमध्ये जी भिन्नता आहे त्याच्यामध्ये जे तयार होणारे नवीन ऑर्गन्स आहेत टिश्यूज आहेत त्याच्यामध्ये चेंजेस ते तयार लवकर होत नाहीत. बट ऑलरेडी आपल्या ज्या बॉडीमध्ये एक्झिस्टिंग ऑर्गन्स आहेत त्याच्यामध्ये सडन चेंजेस होतात. ओके देन त्याच्यानंतर काही चेंजेस असेल सम स्ट्रक्चर्स अंडर डिफरंट सिच्युएशन may become useless or even harmful also, and same structure in the body is useful under certain situation. म्हणजे जे काही सेम स्ट्रक्चर्स अंडर डिफरंट सिच्युएशन मे बिकम युजलेस और इवन हार्मफुल म्हणजे काही सिच्युएशन असे असतात की जे आपल्या बॉडीमध्ये काही सिच्युएशनला आपल्या बॉडीमध्ये जे पार्ट आहेत ते काही त्याचा उपयोग नसतो किंवा ते आपल्यासाठी हानिकारक पण असतात, पण काही सिच्युएशन अशा असतात की ते त्याच्या बॉडीमध्ये आपल्याला उपयोग होतो. ओके देन अशामुळे काही नैसर्गिकरित्या काय होतं त्या अवयवांचा डिजनरेट होत राहतं. ओके सच स्ट्रक्चर बिगिन्स टू डिजनरेट अंडर सच सिच्युएशन ॲज पर द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन. नाव अपेंडिक्स in our body appendix is right side. Okay appendix is right side under the stomach. Appendix which is useless to human, see here appendix which is useless to human and is useful for fully functional organ in ruminants. पण ते त्याचा रवण करण्यासाठी प्राण्यांमध्ये उपयोग and is useful for fully functional organs in ruminants म्हणजे रवण करण्यासाठी त्याचा उपयोग प्राण्यांमध्ये होतो पण माणसामध्ये त्याचा उपयोग होत नाही. appendix may not use in human okay and is useful for fully functional organ in ruminants. Okay
देन सिमिलरली मसल्स ऑफ पिना म्हणजे जे कानाचे जे स्नायू आहेत विच आर सी इन युअर डायग्राम अपेंडिक्स, दिस इज अपेंडिक्स. ओके. देन muscles of pinna which are useless to human and are useful in monkey for movement of ear pinna. म्हणजे जे मसल्स आहेत आपले कानांचे जे स्नायू आहेत ते आपल्यासाठी त्याचा काही उपयोग नसतो, पण माकडांच्या कानांची हालचाल करण्यासाठी त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे उपयोग होतो. देन व्हेरियस वेस्टर्नल ऑर्गन्स लाईक टेलबोन and wisdom teeth and body hairs are present in the body of human being. various वेस्टर्नल ऑर्गन म्हणजे परत वेस्टर्नल ऑर्गन्स कुठले आहेत? टेलबोन. ओके. जे टेलबोन आहे, शेपटीची हाडाची जी शेपटी आहे. देन आपला जो विस्डम टीथ म्हणजे जो दाढेच्या बाजूचा जो दात आहे तो कशासाठी उपयोग नसतो, आपल्याला चावण्यासाठी सुद्धा नसतो. ओके. अँड बॉडी हेअर्स आर प्रेझेंट इन द, आणि जे बॉडीवरचे जे केस आहेत त्यासुद्धा आपल्याला काही उपयोग नसतो. दिस इज वेस्टर्नल ऑर्गन्स विच इज इयर मसल, वेस्टर्नल ऑर्गन्स, इयर मसल्स, विस्डम टीथ, tailbone and body hair, which is vestigial organs, tailbone, then wisdom teeth and body hair are present in the body, okay, of human being. Vestigial organs. First, vestigial organs. Repeat again. Vestigial organs degenerate or underdevelop. First, vestigial organs. I am repeating. Degenerate or underdeveloped useless organs of organisms are called vestigial organs. In living organisms, sudden development of new tissues or organs for living इन चेंजिंग इन्व्हायरमेंट इज नॉट पॉसिबल. म्हणजे आत्ताच्या जे इन्व्हायरमेंटमध्ये जे चेंजेस होणारे इन्व्हायरमेंटमध्ये जे टिश्यूज आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये जे टिश्यूज आणि ऑर्गन्समध्ये जे चेंजेस होतात वेगवेगळ्या इन्व्हायरमेंटनुसार, ओके, ते सडन लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये ते पटकन होत नाही. पण ऑलरेडी जे एक्झिस्टिंग ऑर्गन्स आहेत त्याच्यामध्ये सडन चेंजेस होतात. मीन्स इन्स्टेड एक्झिस्टिंग ऑर्गन्स अंडरगो चेंजेस सडनली. Same structures under different situation may become useless or even harmful. काही सिच्युएशनला आपले जे काही ऑर्गन्स आहेत ते आपल्या उपयोगाला पडतात, ओके, आणि काही वेळेस हानिकारक असतात. आणि सेम स्ट्रक्चर्स इन द बॉडी इज युजफुल फॉर सर्टन सिच्युएशन. म्हणजे काही सिच्युएशनला आपल्याला ते फार उपयोगात पडतात. त्यामुळे नैसर्गिकरित्या त्याचा आपोआप नाश होत असतो. ओके. अपेंडिक्स विच इज युजफुल. अपेंडिक्स हे काय आहे? युजफुल आहे माणसांसाठी. ओके. अपेंडिक्स इज विच इज युजफुल टू ह्युमन, सॉरी युजलेस टू ह्युमन. अपेंडिक्स विच इज युजलेस टू ह्युमन म्हणजे माणसामध्ये त्याचा काही उपयोग नाही, बट इज युजफुल फॉर फुल्ली फंक्शन ऑर्गन्स इन रुमिनंट्स म्हणजे प्राण्यामध्ये रवण करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. ओके. अँड इज युजफुल फॉर फुल्ली functional organ in ruminants. Okay. Then similarly, muscles of pinna which are useless to human and are useful in monkey for movement of ear pinna. Similarly, muscles of pinna which are useless to human म्हणजे मसल्स कानाचे जे स्नायू आहे त्याचा माणसामध्ये काही उपयोग होत नाही, पण मंकीमध्ये माकडामध्ये जे कान हलवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आणि वेस्टर्नल ऑर्गन्स कुठले आहेत? लाईक टेलबोन, विस्डम टीथ अँड बॉडी हेअर्स आर प्रेझेंट इन द बॉडी ऑफ ह्युमन बीइंग. See here, vestigial organs is ear muscles. Okay. Then wisdom teeth म्हणजे जे लास्ट जे दात दाखवले ते, आणि टेलबोन. ओके. These are all vestigial organs. आणि आपल्या शरीरावरचे जे केस असतात ते सगळे काय आहेत? वेस्टिजिनल ऑर्गन्स आहेत. ओके. देन व्हॉट इज द स्टडी इन फर्स्ट evidence of evolution in morphological evidence. In morphological evidence there are same picture, but same picture in 3 ear, position of mouth, ear pinna, structure of nostrils, okay,
and hairs on body are same. And in leaf also, leaf shape, leaf venation and leaf petiole are also same. Means this indicates that their ancestors are common. In anatomical evidences, there are different types of structure of bones. First human hand, then cat's foreleg, potassium bat, flipper of whale, and their functioning are also same. Their work are working also same. Means human hand works different, cat foreleg different, potassium bat different, flipper of whale different. But their similarities in structure of bones and bony joints are same. But similarities in structure of bones and bony joints are same. बट त्याच्या हाडांमध्ये आणि हाडांची जोडणी आहे त्याच्यामध्ये काय आहे सिमिलरिटी आहे. त्याच्यामुळे आपण ते इंडिकेट करू शकतो की त्याच्यामध्ये त्याचे जे पूर्वज आहेत कॉमन, त्यामुळे ते कॉमन ॲन्स्टर्स आहेत, पूर्वज आहेत ते सेम आहेत. ओके. चॅट